प्रेमाची. काय झालं? मला इशू म्हण. म्हणजे अरे म्हणजे एक बोट बायकोचं होतं आणि दुसरं बोट इशूचं. आणि तू इशू निवडलंय. तर मला तर बायको म्हणायचं होतं. तो जर मी दुसरं बोट चूज केलं असतं तर तू ऑलरेडी मला बॉस म्हणतोस, बायको म्हणशील. काय रे, म्हण ना इशू. पण ते क्यूट आहे ना, काय इशू नाव आणि माझी बायको. इशू हो इशू. काय झालं बाबा? काही टेन्शन? पैसे. म्हणजे अगं कर्जच उतरत नाही आपलं. सकाळ झाली की फोन वाजायला लागतो. काळजी नका करू तुम्ही, होईल काहीतरी. कसं? कोणी जादूची कांडी फिरवणार आहे? पैसे देणार आहे आपल्याला? तसं नाही बाबा, निघेल काहीतरी मार्ग. इतकं सगळं प्लॅन करून केलं होतं आपण. काय झालं? वाटलं होतं 4 पैसे देतील हे, पण स्वतःहून शब्दही काढत नाही. इतकं रिस्क घेऊन आपण सगळं केलं, हाती काय आलं? काहीच नाही. चिंधी लोक आहे, देण्याची दानत नाहीये यांच्यात. त्यापेक्षा तिच्याकडे सरळ 1 कोटी रुपये मागितले असते ना तर बरं झालं असतं. पण मग आता परत नाही का मागू शकणार? आता कसे मागणार? त्या बयेला सोडून नाही का दिला आपण? रिस्क आहे, पण त्याशिवाय पैसे कसे मिळणार? हे मला कळतच नाहीये ग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या या जावई बापू, बसा. हो, तुम्ही उठवलं का नाही मला? गाढ झोपला होतास. ते तुम्ही नेहमीच झोपतो, त्यात काय एवढं? लकी आहेस. हा, झोपण्याच्या बाबतीत आहे. आणि बायकोच्या बाबतीत पण. मावशी गुड मॉर्निंग मिहीर. थँक्यू. जे काही झालं त्याबद्दल बोलत होतो आम्ही. हो. खूप त्रास दिला का ग त्यांनी तुला? अर्धा वेळ तर मी बेशुद्धच होते अगं. त्यांनी तुम्हाला बेशुद्ध कसं केलं? नाही काही आठवत नाही रे. म्हणजे अगं रमाला नीनाच्या ऍक्सिडेंटचा फोन आला. ऍक्सिडेंट? हो ना, कुणाचा तरी फेक कॉल आला होता. बरं मग? आणि मग ही गेल्या गेल्या निनाद घरी आला. मी म्हटलं अरे तू कसा काय? तर मी म्हटलं असं असं झालंय, तुझी आई गेलीये बघ. तर तो आईला शोधायला तिच्या मागोमाग गेला. मग आणि काय नाही, मग त्याच्यानंतर एक माणूस आला आणि त्याने माझ्या तोंडावर काहीतरी टाकलं आणि मला पुढचं काही कळलंच नाही. तो माणूस कसा होता दिसायला? तो असा जाडाजुडा धिप्पाड माणूस होता. तोंडावर मास्क घातलेला त्याने. नाही का आणखी काही डिस्क्रिप्शन? हा, त्याच्यासोबत एक असा बारकुडा माणूस होता किडकिडीत. त्याने पण मास्क घातला होता. मला काही कळत नव्हतं, म्हणजे असं सारखी ग्लानी येत होती. म्हणजे हे सगळं प्री प्लॅन्ड होतं? हा, आणि
मला वाटतं ना ती दोघं जण मुद्दाम आवाज बदलून बोलत होती अगं. नाही पण मग आपल्या घरात सिक्युरिटी आहे, त्यांनी येऊ कसं दिलं त्यांनी? हा बॉस, सिक्युरिटी तिथे नव्हतीच. काय? बहुतेक त्यांना पण गायब केलं होतं वाटतं. मी आता येताना बघितलं, सीसीटीव्ही अँगल मुद्दाम वरच्या दिशेने केलाय. त्यात फक्त छत दिसतंय, एंट्री एक्झिट काहीच दिसत नाहीये. अरे देवा, झालं म्हणजे आपल्याकडे आता पुरावाही नाही, साक्षीदारही नाही. काय करायचं? कोणी केलं असेल हे सगळं? मिहीर, शैलेंद्र आणि शालिनी तुमच्या घरी होते ना? हो. हो. आणि तुमच्या मीटिंगचं काय झालं? अहो स्वीकारणार नाहीत मला, माहिती आता. म्हणजे खोटं बोलावं लागलं ग मला. त्यासाठी मावशी आणि ठकूला किडनॅप केलं होतं. बरं जाऊ दे आता, हे सगळं आपण नंतर बोलूया. मी निघते आता. चल आर्किटेक्ट. आर्किटेक्ट? मग हो, आपलं ते ठरलं होतं ना. काय? नाही, काय नाही. चल. मी येतो आवरून लगेच. अरे बापरे, तू कधी आवरणार? आपण निघणार कधी? मी जाते पुढे, तू ये मागे मागे. अगं येईल तो लवकर. हा, त्याला उशीर होणार आहे, मी नाही उशीर करू शकत. तू ये लवकर आवरून. आता एक नवीन प्लॅन बनवूया, आपला. नाही नाही, मुळीच नाही. जे झालं ते झालं बाबा. आता परत नको काही. कुणाच्या जीवाशी आता खेळ नको परत. अरे पण आता तरी आपण कुणाच्या जीवाशी खेळलोय? आपण फक्त माणसं उचलली आणि परत केली. त्या बदल्यात आपल्याला जे हवं ते त्यांनी आपल्याला दिलं, बस. हे असं सारखं सारखं करणं गंमत वाटतेय का तुम्हाला? मीरच्या घरचे कसे आहेत माहितीये ना? पोलिसात गेले ना तर अख्खा आयुष्य तुरुंगात काढावं लागेल आपल्याला. मला काहीही होणार नाही. आणि झालं तर माझा मटकाधर बाबांवर विश्वास आहे. ते मला मार्ग दाखवतात, मी तेच करतो. इन्स्टंट पैसे मिळवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाहीये पुरी. राजूच्या घरच्यांना आपण किडनॅप करायचं, त्या बदल्यात आपल्याला हवे तेवढे पैसे ते देतील. लोकांना किडनॅप करायची चटक लागली आहे का तुम्हाला? तसंच समज हवं तर. तुम्ही काळजी नका करू. हे जे कोणी आहेत ना, काकाकुंचे गुंड आहेत. त्यांना असं नाही सोडायचं आपण. करू काहीतरी. नाही, मला त्याचं टेन्शन नाही. मला आऊंचं काय? त्यांना काय वाटलं असेल? हो ना. ते स्वीकारतील का आता राजूला? सगळं माझ्यामुळे झालंय. हो, तुमच्यामुळे काही नाही झालंय. मी आहे ना, मी सगळं फिक्स करेन. आत्या, आमच्याकडे पद्धत आहे, फॅमिली मीटिंग. आणि आता तुमची राजू माझी आहे. जबाबदारी. मी तिची साथ कधीच नाही सोडणार, म्हणजे या जन्मात तरी. आणि आऊला पण सगळं सांगेन जर. तुम्ही नका काळजी करू. मैं कम इन? येस, थोडं बोलायचं होतं. बोल बस. बापरे, हे काय? 1 करोड रुपये. 1 करोड? कशासाठी? आपल्या कंपनीच्या लॉकर मध्ये ठेवायचं. ओके. नाही, एवढी रक्कम अचानक? परवा क्लायंट मीटिंग आहे ना, तो त्या डील साठी कॅश लागेल ना, म्हणून. ओके. क्लायंट 4 दिवसांनी येतील ना ऑफिसमध्ये, तेव्हा होईलच फायनल डील. तोवर म्हटलं आपली तयारी करून ठेवूयात. गुड जॉब. कसं आहे, आता 4 दिवस लागून सुट्ट्या येतील ना, तो बँक बंद असेल तर कॅश नाहीये असं व्हायला नको, म्हणून म्हटलं आपल्या लॉकरमध्ये ठेवून देऊयात. कसं आहे, कॅश नाही त्यामुळे डील डिले झालंय असं नको ना, म्हणून. नाईस थॉट. चालेल.
अहो अगं त्यांची काहीच चूक नव्हती. मावशींना किडनॅप केलं होतं. मग तक्रार केली का? नाही, का? कारण माहिती नाही काकांनी केलंय. पण तक्रार करायला हवी ना. हो अहो, पण किडनॅपिंग हा गुन्हा आहे गट्या. अहो मग जा तक्रार नोंदवा. अहो अहो तुझा गैरसमज दूर. वन्स अ लायर ऑलवेज अ लायर. अहो अगं दबाव होता ना. दबावामुळे बदलणारं सत्य सत्य नसतं. अहो ऐक ना, तू त्यांच्या जागी असतीस तर काय केलं असतं? मी फॅमिलीला विश्वासात घेतलं असतं, त्यांना सगळं सांगितलं असतं. अगं, पण बॉस एकट्या. एकटीपेक्षा अख्खी फॅमिली त्यांना भारी पडली असती. बरं बरं मान्य आहे, बॉसची चूक झाली. हो पण किडनॅपिंग झालं होतं का खरं? अहो तुला माझ्यावर विश्वास नाही आहे ना? ओके बाय, मी ठेवतोय. गटल्या फुकटात कामं करून घेताय तुम्ही माझ्याकडनं. एक पैसाही दिलेला नाहीये अजून. इथं काय वेळ जात नाही म्हणून करतो मी हे सगळं. किती रिस्क आहे तुम्हाला कल्पना आहे? स्वतःहून पैसे ऑफर करायला पाहिजे, ते नाही. मी मागतोय तर रडताय तुम्ही. ही काय पद्धत झाली माझ्यासारख्या दैवी माणसाशी वागण्याची? बाबा अहो खरंच पैसे नाही येतो आमच्याकडे. तिनं तुमच्याकडे 3 लाख रुपये दिलेले आहेत. ते आम्ही आमच्या मुलांना पाठवले. म्हणजे पुन्हा कंगाल आहात तुम्ही आता. तरी मी ह्याला सांगत होते मावशीसाठी तिच्याकडून पैसे घ्या. ए बाई रिस्क होती त्याच्यामध्ये. राजू पैसे देईलच, तिच्या हातनं पैसे सुटतीलच याची काही गॅरंटी नव्हती. जर का तिने पोलिसांमध्ये तक्रार केली असती आणि पैसे घेताना आपण पकडले गेलो असतो म्हणजे डोकं डोकं चालवते जरा. हा हे उरलेलं आयुष्य पैसे पैसे करत जेलमध्ये काढायचंय का? बस मला पैसे हवेत. खर्च असतात, देवाची कामं असतात, धर्मदाय करायचा असतो. आम्ही मारतो ना परत एकदा हात. हुसके हात मारता तुम्ही. म्हणजे आता मोठा हात मारायला पाहिजे. किती लाखांचा? आता पेट्या बेट्या बास झाल्या, आता खोके. कोटी मागा, कोटी. कोटी? कोटी कुठून आणणार आम्ही? हा बोल ग. बॉस कडे 1 कोटी रुपये आहेत. 1 कोटी? हो कॅश. 1 कोटी कॅश? जय मटकाधर बाबा. तू फोन ठेव, मी नंतर करते तुला फोन. राजूकडे 1 कोटी रुपये कॅश. बाबा 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 खरंच खरंच तुम्ही सामर्थ्यवान आहात बाबा. सामर्थ्य साधनेत असतं. आणि तसंही मटकाधर बाबा आहेत ना. जय मटकाधर बाबा. जय मटकाधर बाबा. 1 कोटी. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. बाबा. जय मटकाधर बाबा. बस काय मीटिंग आहे. माहितीये मला. हा त्याचसाठी. तू जा, मी येते. ओके बॉस. ते 1 कोटीचं काय म्हणत होतीस तू? हो बॉसने कंपनीच्या लॉकर मध्ये 1 कोटी रुपये ठेवलेत. बर काहीतरी डील आहे म्हणे. पण पैसे बँकेच्या लॉकर मध्ये न ठेवता तिने ऑफिस मध्ये का ठेवले? अहो 4 दिवसात क्लायंट येणार आहे आणि पुढे बँकांना मोठ्या सुट्ट्या आहेत.
म्हणून कंपनीमध्येच ठेवलेत त्यांनी पैसे. बरं बरं, आम्ही तुला नंतर फोन करतो. ऐका तुम्ही सुद्धा वाटेकरी या, लक्षात असू द्या. अगं हो ग बाई. हो. 2 उपाय आहेत. याच पैशांवर डल्ला मारायचा. नाही नाही बाबा, ते शक्य नाही. अहो आपण सरळ जेलमध्ये जाऊ. ऑफिसमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत, त्यात सगळं दिसेल. अरे मामा, सगळं काही नीट प्लॅन करायचं. तसंही आपल्याकडे 4 दिवस आहेत अजून. अरे भाच्या, तगडा प्लॅन करायला हवा काहीतरी. काय करूया? असं काहीतरी केलं पाहिजे की राजू स्वतःहून ते पैसे घेऊन आपल्याकडे येईल. बॉस, मला घरी जावं लागेल. का अचानक? एमर्जन्सी. कसली? बॉस, ते मी तुम्हाला आल्यावर सांगतो ना. आणि रजेचा मेल पाठवलाय. अरे बाय. अरे आऊ तो माणूस घरात शिरला आणि मला काही कळलंच नाही. एकदम घेरी आली आणि तोंडात बोळा कोंबलेल्या अवस्थेत मला जाग आली. बघते तर मी कुठल्या तरी पडक्या वस्तीत होती. अहो बापरे, मला आणि ठकीला दोघींनी खरंच किडनॅप केलं होतं. अहो त्यांनी. काका काकून नाही, ती माणसं कोण होती ती नाही मला कळली, पण हे काम बहुतेक शालू आणि शैलेंद्रच असणार. म्हणून तर राजू खोटं बोलली. गळ्याला सुरी लावली त्यानं माझ्या आणि धमकी दिली हो मला. आणि बघा हाताला बांधून ठेवलं करतून. बघा वळ दिसतात. तुम्ही पुरावा द्यायची गरज नाहीये. नाही, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. पण राजेश्वरीने वेळीच सांगितलं असतं तर आम्ही मदत केली असती. ती अशी एकदम एकटी निघून गेली, त्यामुळे आम्हाला खूप काळजी वाटत होती. घाबरली असेल हो पोर. साहजिक आहे. हो, खरंच थँक्यू. थँक्यू. तुला पटलं ना? खरं सांगितलं की पटतच. पण किडनॅपिंग हा गुन्हा आहे. आपण तक्रार नोंदवली पाहिजे. तक्रार? हो. आपण तक्रार नोंदवली नाही तर परत हे होणार नाही याची काय गॅरंटी? आपण वेळीच ऍक्शन घेतली पाहिजे. अहो पण नाही, तुम्ही घाबरू नका. आम्ही आहोत तुमच्याबरोबर. आपण तक्रार तर केलीच पाहिजे. असं कुणाच्या जीवाशी खेळणं बरोबर नाहीये. हो, पण तक्रार करू. पण काय? तू बॉसला माफ केलं ना आता? अगं, म्हणजे आता आपल्याला कळलं ना की मावशींच्या जीवाला थ्रेट होती, म्हणून त्या खोटं बोलल्या. हो, बॉसची काहीच चूक नाहीये. प्लीज तू. अहो प्लीज माझ्या राजूला माफ करा. तिने जे काही केलं ना ते माझ्यासाठी केलं. अहो केलंय मी तिला माफ. बरं, आम्ही निघू का? अहो लगेच काहीतरी खाऊन जा ना. असं काय? नाही नाही नको. राजूला न सांगता झालो आम्ही. जायला हवं. न सांगता? ऍक्च्युली मी एमर्जन्सी रजा टाकून आलोय, सो जावं लागेल. आणि काही कारण पण सांगितलं नाहीये बॉसला. गटल्या, अरे किती टेन्शन देतोस तिला. बिचारी काळजी करत असेल तिकडे. आता जा आणि येताना तिला घेऊन ये बरं का. येते. हो, येतो. अहो मॅडम. हॅलो.
बोलू शकते? हो हो बोला ना अहो मॅडम. गटल्या तुझ्या मावशींना घेऊन आला होता. कुठे घरी? हो. नाही त्याने इमर्जन्सी आहे म्हणून सांगितलं मला. फॅमिली मॅटर आमच्यासाठी इमर्जन्सीच असते. नाही तो काय म्हणाला? आणि मावशी तिकडे? सगळं क्लिअर करायला आल्या होत्या. मावशींकडून सगळं कळलं मला. पण अहो मॅडम माझ्याकडे कुठला पुरावा नाहीये ते प्रूव्ह करायला. त्याची गरज नाही. तू मला त्याच वेळी विश्वासात घेऊन सांगितलं असतंस तर तिथंच सोक्षमोक्ष लागला असता. नाही ऍक्च्युली मला भीती वाटत होती. अशा वेळी फॅमिलीला सांगायचं असतं सगळं. माझ्या लक्षात नाही आलं. फॅमिली त्याचसाठी असते ना. अशा वेळी मदत नाही करायची तर कधी? नाही बरोबर आहे तुमचं, पण पण काय? माझ्याकडे कोणताच पुरावा नव्हता म्हणून मी काही. पण तुझी माणसं तर होती ना. मी जर तुम्हाला सगळं सांगितलं असतं तर मावशी आणि ठकूचा जीव धोक्यात होता. तुझा कन्सर्न कळतोय मला, पण आपण असं नमतं घेतलं तर गुन्हेगाराचं बळ वाढतं, माहितीये ना तुला. त्यानं एक गुन्हा केला की दुसरा गुन्हा करायला पुढे सरसावणारच. नाही बरोबर आहे तुमचं. सॉरी माझं चुकलं. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता पुढे असं करू नकोस. थँक्यू अहो मॅडम. इट मीन्स अ लॉट टू मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाकी मी काहीही सहन करू शकेल. खोटेपणा मला सहन करता येत नाही, कारण माझ्या ते तत्वात बसत नाही.